आणि यानंतर बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे। कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण द्यायचे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, ही माहिती फडणवीसांनी दिली आहे। तर मी मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण कोर्टात टिकलं, त्यानंतर ते टिकलं नाही, त्यामुळे कुठलीही मागणी करताना ती कायद्यात बसते का ते पाहणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीसह जरांगेंनाही टोला लगावलाय। मला आठवतं मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं। देशामध्ये मराठा आरक्षण एकमेव आरक्षण होतं की जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं। दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही। पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये 10% आरक्षण आपण दिलं। कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबातल करायचा, अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक, एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये। आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे।